मित्र हो, आपलं पुन्हा एकदा स्वागत। सध्या संसदेमध्ये एक नवीन विधेयक, सुधारणा विधेयक जे 130व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून आणलं जात आहे, ते पार्लमेंटच्या म्हणजे संसदेच्या संयुक्त समितीकडे अजून विचाराधीन आहे। पण ह्या विधेयकाची चर्चा आता जोरात होऊ लागलेली आहे। काय आहे हे विधेयक? खरं म्हणजे हे विधेयक आहे एक घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने ते येत आहे। 113वी घटना दुरुस्ती यामध्ये केली जाईल आणि त्यामध्ये त्याचं नाव असं दिलं गेलंय, खास करून पीएमसीएम यांच्या विरोधातलं हे बिल आहे। म्हटलं असं जात आहे की युनियन टेरिटरीज अमेंडमेंट बिल 2025 आणि जम्मू काश्मीरच्या रिऑर्गनायझेशनच्या अनुषंगानं ते जे बिल आहे ते देखील 2025 असं एक संयुक्त बिल आहे। आणि या बिलाचा उद्देश आहे की पीएम आणि सीएम म्हणजे इथेही आपल्याला शब्दांचा घोळ होताना दिसतो आहे की यांना जर केंद्रीय तपास यंत्रणांनी अटक करून 30 दिवसापेक्षा जास्त दिवस जर झाले तर त्यांचा पदावरून राजीनामा घेण्यात येईल। आता पीएम सीएम या गोष्टी समजून घेताना सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर आपल्याला निश्चितपणे माहित आहे, पण पीएम याचा अर्थ पंतप्रधान, केंद्रातले पंतप्रधान असा नाही, तर पीएम याचा अर्थ जे केंद्रशासित प्रदेश आहेत, खास करून पुडुचेरी सारखे, या पुडुचेरी सारख्या प्रदेशामध्ये तिथल्या मुख्यमंत्र्याला प्रधानमंत्री किंवा प्राईम मिनिस्टर असं म्हटलं जातं आणि तो पीएम यामध्ये उल्लेखित आहे। आता या विधेयकाच्या अनुषंगानं सरकार आणि विरोधक यांचं म्हणणं आणि एकूण योजना समजून घेण्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची समजून घेतली पाहिजे की लोकशाही आपण जी काही म्हणतो, लोकशाही म्हणजे हा काही नकाशा नाही। लोकशाही ही जी व्यवस्था आहे, ही व्यवस्था ही संविधानामध्ये सविस्तरपणे मांडली गेलेली आहे। तिचं मूर्त रूप हे राजकीय घटकांमध्ये आपल्याला दिसतं। म्हणजे केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांचे अधिकार असतील, राष्ट्रपती असतील, उपराष्ट्रपती असतील, न्यायव्यवस्था असेल, प्रशासन असेल, या सगळ्यांचे अधिकार ज्याच्यामध्ये सामावलेले आहेत ते संविधान आणि त्याचं हे मूर्त स्वरूप या संस्था म्हणजे मूर्त स्वरूप। मग यामध्ये सर्वोच्च संस्था ही निश्चितपणे राजकीय असणारं सरकार। या सरकाराच्या विषयी, राजकारणाच्या विषयी मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे 2014 पूर्वी मोठ्या प्रमाणात एक अजेंडा चालवण्यात आला की राजकीय लोकांच्या विषयी जनतेमध्ये प्रचंड तिरस्कार निर्माण करणं। आता ही गोष्ट खरी आहे की राजकारणामध्ये आलेल्या व्यक्तींवर अनेक आरोप होतात, प्रत्यारोप होतात, त्यांच्यावर गुन्हेही दाखल होतात, ते चालतात लोक। आता भ्रष्टाचार वगैरे ह्या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने खूप चर्चा होते आणि त्यामुळे झालं असं की राजकारणाच्या विषयी सर्वसामान्य जनता ही निराश बनली होती आणि या निराशेतून सर्वसामान्य मतदार आणि जनता जी निराश बनली, त्यामधून काय झालं की जनतेने मतदानाला जाण्याची प्रक्रियाच टाळली होती। म्हणजे 2014 पूर्वीचा जर आपण रेंज बघितला मतदारांचा, तर मतदानाची टक्केवारी घटत चाललेली होती, कारण लोकांमध्ये निराशा, ही निराशा पेरणारी एक यंत्रणा, स्वतंत्र यंत्रणा या देशामध्ये स्वतंत्रपणे आपलं काम करते आणि तिने राजकीय हा जो ढाचा आहे, राजकीय जी पद्धत, सिस्टीम आहे, ही पूर्णपणे आणि राजकारण्यांविषयी पूर्णपणे जनतेमध्ये एक प्रकारची निराशा आणि जनतेच्या मनामध्ये त्यांच्याविषयी अविश्वास पेरला। आणि 2014 नंतर सरकार बदलल्यानंतर राजकारणाविषयी किंवा सरकारविषयी जर कोणी बोललं किंवा सत्ताधारी पक्षाविषयी जर कोणी बोललं तर त्याच्यावर थेट देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यापर्यंत ही इथली व्यवस्था आलेली होती, आपल्याला चांगलं आठवतं। आता त्या तपशिलात आपण जात नाही, परंतु जेव्हा राजकारण्यांच्या किंवा सत्तेमध्ये असलेल्या लोकांच्या विरोधात काही बिलं येतात, ती ज्या चतुर पद्धतीनं येतात, तेव्हा जनतेला असं वाटतं की राजकारण्यांना असं थांबवलं गेलं पाहिजे किंवा त्यांच्या विरोधात असे कायदे आले पाहिजे, कदाचित अशी एक मानसिकता होती। पण या बिलाच्या मागे जर आपण पाहिलं तर हे बिल अशा काळात आलेलं आहे की ज्या काळामध्ये भारतामध्ये किंबहुना बेंगलोरच्या महादेवपुरा या मतदारसंघाच्या उदाहरणातून विरोधी पक्षनेत्यांनी ज्या मतांच्या चोरीला उघड केलेला आहे आणि त्या विरोधात देशामध्ये जनमानस, जनतेच्या मनामध्ये त्या संदर्भामध्ये एक चीड निर्माण होते आहे, एक विरोध प्रकट होतो आहे। हा विरोध दुसऱ्या बाजूला SIR, ज्या SIRच्या माध्यमातून म्हणजे नागरिकत्व ठरवण्याचे जे निकष असतात, त्या निकषाला घेऊन जे SIR होते आहे, या SIRला होत असणारा विरोध आणि त्या निमित्तानं 65 लाख लोकांचं मतदार यादीतून गायब होणं आणि ती मतदार यादी देण्याला निवडणूक आयोगानं विरोध दर्शवणं आणि सर्वोच्च न्यायालयाचा रट्टा बसल्यानंतर ते द्यायला तयार होणं, या सगळ्या घडामोडी आपल्याला या अनुषंगानं पाहाव्या लागतील। त्यामुळे हे जे विधेयक आता संसदेत येऊ पाहत आहे की पीएम आणि सीएम यांना जर 30 दिवसांपेक्षा अधिक दिवसाची अटक झाली
तर 31व्या दिवशी त्या पदावरून राजीनामा द्यावा लागला. आपल्याला माहित आहे की दिल्लीचे मुख्यमंत्री असताना अरविंद केजरीवाल यांना अटक झाली, त्यांनी राजीनामा दिला नाही, ते तुरुंगात असताना ते मुख्यमंत्री पदावर राहिले. दुसऱ्या बाजूला झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना देखील अटक झाली, त्यांनी तुरुंगात जाताना आपला वारस म्हणून मुख्यमंत्री बदलला आणि ज्यांना मुख्यमंत्री केलं ते हेमंत सोरेन तुरुंगातून सुटून आल्यानंतर त्यांनी ज्यांना मुख्यमंत्री बनवलेलं होतं ते भाजपच्या कच्छपी गेले आणि हेमंत सोरेनने तरीही झालेल्या निवडणुका हे जिंकल्या होत्या. तर अशा लोकांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या नेत्यांना, राजकीय पक्षांच्या नेत्यांना जनता जेव्हा मतदान करते आणि त्यातून ते मुख्यमंत्री पदावर येतात, तर या मुख्यमंत्र्यांना 30 दिवस जर सीबीआय आणि ईडी यांचा आपण गेल्या काही वर्षापासून म्हणजे न्यायालयाने त्यांना त्यांच्या मर्यादांचं भान करून देण्यापर्यंत वक्तव्य केलेलं आहे, परंतु जेव्हा या यंत्रणांनी राजकीय लोकांना घेरून अनेक पक्ष फोडण्याचीही त्यातून प्रकरणं आली, अनेक राजकीय पक्षांनी सत्तेच्या कडे आपली शरणागती घेतली, हे सगळं असताना ज्या एजन्सीच्या पारदर्शितेवरच आता प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे, त्या एजन्सींच्या माध्यमातून जर कोणत्याही मुख्यमंत्र्याला, मंत्र्याला पंतप्रधान म्हणजे केंद्रशासित प्रदेशाचा पंतप्रधान, केंद्राचा पंतप्रधान नाही, यांना जर अटक झाली आणि 30 दिवसापेक्षा अधिक कस्टडी झाली तर त्यांना मुख्यमंत्री पद आणि पीएम पद हे सोडावं लागेल. आता हे विधेयक या चालू पावसाळी अधिवेशनातच गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत मांडलं होतं, परंतु ते संसदेच्या संयुक्त समितीकडे, जॉईंट पार्लमेंट कमिटीकडे ते स्क्रुटिनीसाठी गेलेलं आहे आणि त्यामुळे उद्या 21 तारखेला हे पावसाळी अधिवेशन संसदेचं संपत असल्यामुळे हे विधेयक आता मतदानासाठी येईल याची शक्यता आता कमी आहे, परंतु पुढचं अधिवेशन त्याच्यासाठी निश्चितपणे विचार केला जाईल. तर या काळामध्ये हे विधेयक आणून या ज्या मतचोरीच्या प्रकरणावर जे विरोधी पक्ष नेत्याने जे देशाचा माहोल बनवलेला आहे त्यापासून देशाचं लक्ष हटवणं हा उद्देश आहे असा आरोप विरोधी पक्षांनी केलेला आहे. दुसरी गोष्ट SIR म्हणजे जे काही चाललेलं आहे या SIRच्या एकूणच कार्यपद्धतीवरून लक्ष विचलित व्हावं म्हणून हे विधेयक आणलं गेलं आहे असा विरोधी पक्ष नेत्यांचा दावा आहे. आता दावा कुठलाही असला तरी सर्वात महत्वाचं की राजकीय व्यवस्था जी लोकनियुक्त असते, लोकनिर्वाचित असते, त्या व्यवस्थेला अगदी म्हणजे केंद्र आणि राज्य यांचे जे संबंध आहेत हे फेडरल स्ट्रक्चर म्हणून या देशामध्ये ओळखले जातात संवैधानिक भाषेनुसार आणि म्हणून केंद्राचे काही अधिकार, राज्याचे काही अधिकार, परंतु जेव्हा एखादा अधिकारच केंद्राच्या कडे अशा पद्धतीने, आपल्याला माहिती आहे की निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे जी फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी किंवा जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स पब्लिकसाठी उपलब्ध करावेत असा नियम असताना त्यामध्ये बदल करून 93A ज्या कलमामध्ये जो बदल केला तो बदल केल्यानंतर हरियाणाच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयातील ॲडव्होकेट मेहमूद प्राचा यांनी जे तिथलं सगळं निवडणूक आयोगाकडची व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी जी मिळवली त्यानंतर सरकार सजग होऊन त्यांनी महाराष्ट्राच्याही निवडणुकीच्या संदर्भात मेहमूद प्राचांनी जे मागणी केलेली होती त्यानंतर या नियमात बदल केला आणि हे डॉक्युमेंट्स पब्लिक करता येणार नाही, हे लोकांना देता येणार नाही अशा प्रकारचा एक नियम निवडणूक आयोगाने आणला आणि यामुळे त्याच्यातली एक पारदर्शिता हरवली. तसंच या विधेयकामुळे म्हणजे केंद्राला अशा प्रकारचे अधिकार की गेल्या काही वर्षापासून आपण पाहत आहोत की सीबीआय आणि ईडी या एजन्सी अशा पद्धतीनं काम करत आहेत की विरोधी पक्षांना घेरणं म्हणजे या देशामध्ये आता विरोधी पक्ष जे राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेत्याची भूमिका निभावताना या देशामध्ये निश्चितपणे विरोधी पक्ष अस्तित्वात असल्याचं जे दाखवलेलं आहे त्यामुळे काही बाबी आता या स्पष्ट होत आहेत देशासमोर. परंतु देशाच्या अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना अटक करण्याचं विधेयक आणणं यामागे काय हेतू असू शकतो? तसं पाहिलं तर विरोधकांनी जो आरोप केलाय की भारतीय जनता पक्षाचं शासन ज्या राज्यांमध्ये आहे त्या राज्यातल्या कोणत्याही मुख्यमंत्र्याविरोधात काही कारवाई झालेली नाही. अर्थात त्या राज्यांचे मुख्यमंत्री पारदर्शी असतील, स्वच्छ असतील हा भाग वेगळा आहे, तो काही आपला चर्चेचा विषय नाही. परंतु राजकीय फॉर्मॅट जो आहे लोकशाहीचा, जो सत्तेच्या परीखात प्रामुख्याने दिसतो म्हणजे सरकार हे या फॉर्मॅटमध्ये किंवा या साच्यामध्ये, या ढाच्यामध्ये एक प्रमुख स्थानी असतं आणि त्या सरकारच्या प्रमुखालाच जेव्हा केंद्राच्या सत्तेकडून कुठल्याही एका आरोपाखाली चौकशी तपास यंत्रणांच्याकडे देऊन त्यांना अटक केलं गेलं आणि ते 30 दिवस जर तुरुंगात राहिले तर ती गोष्ट अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांच्या माध्यमातून आपल्याला दिसली. एक काळ असा होता की गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री असताना मोदी यांच्या विरोधातही असा प्रकार आला होता, परंतु त्यावेळी महाराष्ट्राचे शरद पवार यांनी त्या तत्कालीन केंद्रीय सत्तेला कुठल्याही निर्वाचित मुख्यमंत्र्याला अटक करणं हे योग्य नाही अशी भूमिका मांडली आणि ती
त्या मंत्रिमंडळामध्ये स्वीकारली गेली। निश्चितपणे मंत्रिमंडळामध्ये म्हणजे जेव्हा एक सभ्यतेचं आणि सम्यक विचारांचं राजकारण जेव्हा होतं तेव्हा निश्चितपणे अशा सूचना स्वीकारल्या जातात। आपल्याला माहित असेल की उत्तर प्रदेश आणि बिहारचं सरकार बरखास्त करण्यात आलं होतं। अटल बिहारी यांच्या नेतृत्वातील सरकार होतं आणि त्या सरकारमध्ये मुरासोली मारन हे केंद्रीय मंत्री देखील होते आणि KR नारायणन हे राष्ट्रपती होते। जेव्हा राज्य सरकार बरखास्तीचा प्रस्ताव त्यांच्याकडे गेला तर राष्ट्रपतींना त्याच्यावर सही करावी लागते आणि तो मंजूर कर, कारण राष्ट्रपती हे तसं पाहता केंद्र सरकारच्या म्हणजे मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार काम करतात। परंतु डॉक्टर KR नारायणन राष्ट्रपती असताना त्यांनी सरकारकडे तो प्रस्ताव पाठवला आणि यावर पुनर्विचार व्हावा अशी भूमिका घेतली आणि त्यावेळी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुरासोली मारन यांनी एक मुद्दा मांडला होता की देशाच्या राष्ट्रपतीने प्रथमच देशाच्या मंत्रिमंडळासमोर असा प्रस्ताव पाठवून पुनर्विचाराचं आव्हान केलेलं आहे, त्यामुळे राष्ट्रपतीचा मान राखला जावा आणि या प्रस्तावाला आपण बाजूला करा आणि ते सरकार वाचलं। तर सम्यक आणि सभ्यतेच्या विचारांनी जर कुठलंही सरकार चालवलं गेलं तर त्यामध्ये निश्चितपणे विचारांचा पुनर्विचार केला जातो, सुधारणा केली जाते आणि लोकशाही सुदृढ करण्याकडे वाटचाल देशाची सुरू होते। या विधेयकातून लोकशाही सुदृढ करण्याची वाटचाल तसूभरही दिसत नाही, किंबहुना फेडरल स्ट्रक्चरमध्ये राज्य सरकारांच्या अधिकारावर हे एक प्रकारे केंद्र सरकारचं अतिक्रमण होईल, आक्रमण होईल अशा प्रकारचं हे विधेयक आहे। परंतु हे विधेयक येणाऱ्या अधिवेशनामध्ये काही काळामध्ये पुन्हा संसदेत येईलच, परंतु सध्या तरी या विधेयकाने SIR मतचोरी या प्रकरणापासून देशाचं लक्ष हटविण्याचं किंवा विचलित करण्याचा एक प्रयत्न केला आहे। परंतु उद्याच अधिवेशन संपत असल्यामुळे यावर आता चर्चा थांबेलच आणि त्यामुळे पुन्हा SIR आणि मतांच्या संदर्भातली चर्चा जी मतचोरीच्या शब्दातून विरोधी पक्षनेते व्यक्त करतात त्यावर चर्चा होईल। त्यामुळे हे विधेयक लोकशाही व्यवस्थेच्या एकूणच पद्धतीवर म्हणजे ज्याला आपण लोकशाही म्हणतो त्याच्या सिस्टीमवर हा घाला आहे अशा प्रकारचं वक्तव्य अनेक विरोधी पक्षनेत्यांनीही केलेलं आहे, अनेक जाणकारांनी केलेलं आहे। आणि जेव्हा कुठलीही एक संस्था वरचढ होते केंद्र आणि राज्य याच्या फेडरल स्ट्रक्चर मधून, जेव्हा केंद्राला खूप अधिक जर अधिकार मिळाले तर ते राज्य सरकारांचा कसा पालापाचोळा करू शकतं हे अनेक वेळा पाहण्यात आलेलं आहे। त्यामुळे राज्य सरकारांना फेडरल स्ट्रक्चर मध्ये असणारा अधिकार अबाधित राहण्यासाठी हे विधेयक संसदेत जर मंजूर झालं तर राज्य सरकारांचे अधिकार निश्चितपणे मर्यादित होतील आणि त्यातही जर केंद्रामध्ये जे सरकार असेल ज्या पक्षाचं असेल आणि राज्यामध्ये जर विरोधाचं सरकार असेल तर त्यामध्ये हा संघर्ष कायम सुरू राहील। त्यामुळे लोकशाही निकोप होण्याच्या दृष्टीने हे विधेयक मंजूर जर झालं तर तेवढा पुरेसा फायदा होणार नाही असं अनेक तज्ञांचं मत आहे। त्यामुळे लोकशाही सुदृढ करण्याच्या दृष्टीनेच कुठल्याही विधेयकाकडे पाहिलं जावं, कारण राजकीय सत्तेच्या अनुषंगानेच लोकशाहीचा हा डोलारा एक प्रकारे उभा असतो आणि तो अधिक मजबूत करण्याचं म्हणजे फेडरल स्ट्रक्चर अधिक मजबूत करण्याचं हेच लोकशाहीच्या मजबूतीचे संकेत आहेत। हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर शेअर करा, लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, आपण आमच्या या पत्रकारितेच्यासाठी ही स्वतंत्र आणि आम्ही गेली 12 वर्ष करतो आहोत। आपण निश्चितपणे आपल्या दान पारमितेला अनुसरून आम्हाला मदत कराल ही अपेक्षा। धन्यवाद।